ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले। या दौऱ्यावर येताच अमित शहा यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष्य करत एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं। अमित शहा एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी खरी शिवसेना शिंदेंची असल्याचं सांगत पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले आणि ज्यामुळे पुन्हा एकदा शहा विरुद्ध ठाकरेंची शिवसेनाचा सामना सुरू झालाय। शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात केलेले हे विधान ऑपरेशन टायगरद्वारे एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या पक्षात पुन्हा फूट पाडली। तब्बल 6 खासदारांचा वेगळा गट स्थापन करत शिवसेनेची ताकद वाढवल्याचं पाहायला मिळतंय। हाच धागा धरत अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं उधळत शिंदेंच्या शिवसेनेसमोर कोणताच गट नसल्याचा टोला लगावत पुन्हा ठाकरेंना डिवचले। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। अमित शहांनी ठाकरेंना डिवचल्यानंतर ठाकरेंच्या सेनेने अमित शहांवर पलटवार केलाय। झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना संजय राऊतांनी शहांच्या विधानाचा समाचार घेतला। शिंदेंची शिवसेना अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। आज अमित शहा नेमके योगायोगाने तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत चांगली गोष्ट आहे। कोल्हापुरात आहेत। हो। कोल्हापुरात ते म्हणतात की आता फक्त एकच शिवसेना आहे आणि ती एकनाथ शिंदेंची आहे। अच्छा, बघा, एकच जी आहे ही शिवसेना जी आहे ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहे। 4 वर्षापूर्वी त्यांनी अमित शहानी जन्माला घातली। तुम्ही DNA चेक करू शकता अमित शहाचा आणि शिंदेचा शिवसेनेचा। आत्ता अमित शहा मुंबईत सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नाला येतात, रेवतीच्या येणार आहेत। स्वागताचे बोर्ड कोणी लावले? लग्नाला येत आहेत काँग्रेस नेत्यांच्या मुलीच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदेने लावलेत। अहो, हास्यास्पद आहे ना। स्वागताचे बोर्ड अमित शहांच्या एअरपोर्टपासून अख्ख्या मुंबईमध्ये किती मूर्खपणा या, ते लग्नाला येत आहेत। याचा अर्थ जी टेस्ट ट्यूब बेबी आहे ही, बरं का, त्याचा खरा बाप हे अमित शहा आहेत। तो अमित शहा त्या पोराचं जबाबदारी घेणारच ना। कसली एक शिवसेना, सत्ता जाऊ द्या मग कळले किती बापाचे आहेत ते ही टेस्ट ट्यूब बेबी। अमित शहांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केल्यानंतर राऊतांनी टेस्ट ट्यूब बेबी म्हणत शिंदेंना डिवचलं, ज्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणाऱ्या राऊतांवर सरोगसी बेबी म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी टीकास्त्र डागले। शिवसेना उभाटा ही जी काही पक्ष आहे तो नेऊन दिल्लीच्या दरबारी तिथे गहाण ठेवलेला आहे। ते आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी असा उल्लेख करत आहेत, परंतु मला त्यांना सांगायचं आहे की तुमचा पक्ष हा सरोगसी बेबी आहे, कारण तुम्ही तुमचा पक्ष नैसर्गिकरित्या वाढवू शकला नाहीत आणि जे लोक स्वतःचा पक्ष नैसर्गिकरित्या वाढवत नाहीत तेच दिल्ली दरबारी काँग्रेसच्या पायाशी नेऊन सरोगसीसाठी भीक मागत असतात। ठाकरेंच्या शिवसेनेत सलग दुसऱ्यांदा मोठी फूट पडली। आधी आमदार आणि खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली। पहिल्या बंडात भाजपनं बऱ्यापैकी शिंदेंना साथ दिली होती। यावेळी राज्यातले भाजप नेते मात्र ऑपरेशन टायगर संदर्भात बोलत नाहीये, पण अमित शहांनी उघडपणे शिंदेंचं कौतुक केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला टीकेचा मुद्दा मिळाला। त्यामुळे येत्या काळात ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीतला हा संघर्ष आणखी किती वाढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।